पेणच्या मनसेमधील वाद चव्हाट्यावर. संदीप ठाकूर यांचा वार तर रामचंद्र म्हात्रे यांचा पलटवार. पेण तालुक्यातील मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा देत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याला प्रत्युत्तर देत रामचंद्र म्हात्रे यांनी संदीप ठाकूर यांनी पक्ष नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. संदीप ठाकूर यांच्या विरोधातील गंभीर प्रकरणे, तक्रारी आणि संघटनात्मक शिस्तभंगाच्या बाबी वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून देत त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला असल्याचे सांगत पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईल जाब विचारला जाईल असा इशाराही म्हात्रे यांनी दिला. या सगळ्या प्रकारामुळे मनसेमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. संदीप ठाकूर उपाध्यक्ष रायगड जिल्हा, ह्या माणसाला जेल झाली होती 17 दिवस. कुठल्या प्रकरणात? खंडणी प्रकरणात. कोणाच्या? तर स्टाफ मेंबर हबीब खोत. हा विषय पेनला माहिती नसून अख्ख्या रायगडला माहिती आहे, अख्खे पत्रकारांना माहिती आहे, अख्ख्या मीडियाला माहिती आहे, तरी हा भांड्या गोष्टी करते, चुकीचा आहे. आणि हा माणूस आज एवढा मोठा मनसे सेनेचा नेते संदीप साहेब देशपांडे याच्यावर जो आरोप करतोय याची लायकी आहे का? तुम्हीच सांगा. आपण आपल्या लायकी पण वागावं. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपला लायकी आपण सोडू नये. आणि यांनी आता जर आमच्या कुठल्या नेत्याचा, आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याचा असा कुठं उल्लेख केला तर याला आम्ही चांगली चोप देऊ. मी तरी चोप देणार, कोण नाही दिली तर हरकत नाही, पण मी याला धडा शिकवणार. आता तू तुझा घर वेगळा कर, आमचं घर वेगळं आहे. तुम्ही 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिलास, विषय संपला आमचा तुझा पक्षाचा. तू कुठल्या पक्षांचा, तुझं धन्य असो, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण आमच्या वाटेत जर आलास तर तुला मी रस्त्यावर चालून देणार नाही, हा माझा शब्द आहे.